डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मौजे कासारखेडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी भारतीय राज्यघटनेत शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी मौजे कासारखेडा तालुका जिल्हा नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी 8 वाजता विश्वशांती बौद्ध विहार मौजे कासारखेडा या ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण जयंती मंडळाचे अध्यक्ष रामजी विठ्ठल हिंगोले, उपाध्यक्ष रवी पिराजी हिंगोले यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले। त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गावातील सर्व महिला पुरुषांनी या अन्नदानाचा लाभ घेतला। सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिला, पुरुष, लहान मुले मुली यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग होता। यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष रामजी विठ्ठल हिंगोले, उपाध्यक्ष रवी पिराजी हिंगोले, कोषाध्यक्ष साहेबराव गोविंद हिंगोले, सचिव प्रणव मनोहर हिंगोले, उपसचिव दिलीप चांदोजी हिंगोले, सदस्य यशवंत भागजी हिंगोले, अशोक प्रकाश हिंगोले, आकाश सिद्धार्थ हिंगोले, विवा हरी हिंगोले, आनंद चांदोजी हिंगोले, सुरेश मेसाजी हिंगोले, गावातील महिला मंडळ तसेच भीमशक्ती नवयुवक मित्र मंडळ कासारखेडा येथील तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सब पाप कर्म धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। बोला महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, करंजी झेंड्याचा, चिक्कू संघाचा, अशा प्रकारे अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो। उठा उठा उठा, शिका शिका शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हिंगोले कासारखेडा आपल्या इथे, आमच्या इथे कासारखेडा येथे भीमजयंती दरवर्षी प्रमाणे साजरी करतात, तशी याही वर्षी साजरी करण्यात यायची। वंदना झालेली आहे, बुद्ध वंदना, धम्मवंदना झालेली आहे। आता जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मुलांनी 2। तर आता भव्य रस्त्याहून बाबासाहेबाची मिरवणूक निघणार आहे। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता भीमगीताचा आणि बुद्ध गीताचा कार्यक्रम दणदणीत होणार आहे। हे कार्यक्रम सर्व आमचे पाहुणे येत असतात घरी। सर्वांना आमचं आमंत्रण असते जेवणाचं, ह्याचं पाहुणे बोलवायचं आणि यांना सर्वांना आमच्या शुभेच्छा पाहुण्यांना असतात। जयंती मंडळाच्या अध्यक्षांना सर्वांना शुभेच्छा। दरवर्षी ही चांगली दणदण जयंती करत असतात, डीजे लावून
पैसे असे गोळा करून सर्वजण साजरी करतात. एवढे बोलून मी माझे सौभाग्यवती सुनंदाबाई यशवंतराव हिंगोले, पोलीस पाटील कासारखेडा, या जयंती निमित्त मी असे 2 शब्द बोलते की आमच्या इथे भव्य मिरवणूक अशी आता थोड्या वेळात निघणार आहे. तरी आता त्याच्या अगोदर अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आमचे हिंगोले वैभव हिंगोले यांनी त्या अन्नदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर मिरवणूक आमची निघणार आहे. तरी पण भव्य मिरवणूक आमची प्रमुख रस्त्याने निघते आणि मग नंतर त्यानंतर सायंकाळी विसर्जन होते. बुद्ध विहारासमोर विसर्जन होते. नंतर मग भजन पार्टीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी सायंकाळी 7 वाजता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. हॅलो, माझं नाव दुर्पदाबाई उत्तम हिंगोली, राहणार कासारखेडा, तालुका जिल्हा नांदेड. आमच्या बुद्ध विहारामध्ये आम्ही खूप छान कार्यक्रम करता आणि महिला मंडळ गावातले समजे माणसं आम्हाला सहकार्य करतात. म्हणजे सगळे गावातील लहान जयंती निमित्ताने छान भीमगीत हे असे भीमगीताचे कार्यक्रम आम्ही आयोजित करीत आहोत. हो, मिरवणूक निघत आहे आमच्या गावामध्ये. अन्नदान वाटप करीत आहे. हो, ग्रंथाचं वाचन पण छान झालं. समजायला आम्हाला आनंद भेटला त्याच्यामध्ये. जयंतीच्या शुभेच्छा सगळ्यांना माझ्या. भारतीय घटनेकाराचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा भारी होत आहे. आम्ही सगळा महिला मंडळ एका जुटीने करता. आमच्या महिला बुधवाड्यातले सगळे महिला सगळे सारखे आहेत. आम्ही 1-1 रुपया करून आम्ही गौतम बुद्ध तयार केलेला आहे. आम्ही मंदिराला सुद्धा कोण्या गावाला गेलो आमच्या गावातच मंदिर केलेलं आहे. सगळा आमचा शुभ इच्छानं आनंद राहू द्या असं सुखत. दिनांक 20/4/2026 रोजी कासारखेडा येथे मोठ्या प्रमाणामध्ये भीम जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता बुद्धवंदना झालेली आहे. इथून अन्नदान होणार आहे. त्यानंतर गावामध्ये बाबासाहेबांच्या चलचित्राची भव्य अशी मोठी मिरवणूक निघणार आहे आणि संध्याकाळी गावामध्ये सर्वांच्या साक्षीने भीमगीताचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. अशी ही आमच्या गावाची मिरवणूक होत आहे. 135व्या जयंतीच्या सर्वांना भीमसैनिकांना शुभेच्छा. आमच्या कासारखेडा नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात येत आहे. आमच्या गावामध्ये सर्व गावातील आणि सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला सहकार्य करत असतात आणि सर्व धर्मांच्या घराकडून जात असताना आम्हाला होईल तेवढं सहकार्य आमच्या गावामध्ये होत असतं. आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य दरवर्षी मिळत असतं. एवढं बोलतो. जय भीम. 135वी जयंती आमच्या कासारखेडा विश्वशांती बुद्ध विहारामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरी करतो. याही वर्षी आम्ही चांगल्या प्रकारे अतिशय आनंदानं साजरी करीत आहोत आणि या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी त्रिशरण पंचशिला होते, अन्नदानाचा कार्यक्रम होते, भीमगीताचा कार्यक्रम होते, बुद्धगीताचा कार्यक्रम होते आणि आम्ही कोणताही कार्यक्रम असो आम्ही या बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म हा ग्रंथ सुद्धा वाचन केलेला आहे. आणि विशेष करून या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं इथं मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही जयंतीची मिरवणूक अतिशय चांगल्या प्रकारे गावातील फिरावी आणि चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आमचे YouTube चॅनलचे या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना देतो. जय भीम, जय भारत. जय भीम. कासारखेडा या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती अतिशय मोठ्या थाटामध्ये संपन्न करत आहोत. त्या निमित्ताने या ठिकाणी विश्वशांती विहारामध्ये बुद्धवंदना होईल. त्यानंतर गावातून भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही या मिरवणुकीचं नियोजन करत असतो. या ठिकाणी सगळे जयंती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी टीम अतिशय जोमाने काम करत असते. तेव्हा या निमित्तानं आम्ही एवढी शुभेच्छा देतो की
अतिशय चांगला कार्यक्रम व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या जयंतीच्या माध्यमातून समाज बांधवांना